तर आता एक मोठी बातमी येते। अजित पवार विमान अपघाताप्रकरणी चर्चेसाठी राहुल गांधींनी आपल्याला अर्धा तास वेळ दिल्याचं रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं। या प्रकरणात आपला एफआयआर पोलिसांनी नोंदवून घेतला नाही हे आपण सांगितल्यावर राहुल गांधींना आश्चर्य वाटलं। तसंच या प्रकरणी काँग्रेस पक्ष आणि आपण वैयक्तिकरित्या पूर्ण मदत करू असं आश्वासन राहुल गांधींनी आपल्याला दिल्याचं रोहित पवारांनी सांगितलेलं आहे। राहुल गांधीजींचे मी मनापासून आभार व्यक्त करतो। या देशामध्ये अनेक अडचणी असताना सुद्धा आदरणीय अजितदादांच्या अपघाताबद्दल नाहीतर ॲक्सिडेंटबद्दल नाहीतर घातबद्दल जी मला चर्चा करायची होती त्यासाठी त्यांनी अर्धा तास दिला आणि त्या चर्चेमध्ये अतिशय डिटेलमध्ये जाऊन त्यांनी संपूर्ण माहिती तिथं घेतली त्यांच्या ऑफिसमधून व त्यांनी स्वतः याच्या आधीसुद्धा बऱ्यापैकी माहिती ही घेतली होती। त्या चर्चेमध्ये जेव्हा मी एफआयआरबद्दल सांगितलं की महाराष्ट्रामध्ये दुर्दैवाने असं की अजितदादांचा एफआयआर हा घेतला जात नाही, त्यात ते थोडेसे आश्चर्यचकित झाले। त्याचं कारण म्हणजे या देशामध्ये प्रत्येक व्यक्तीचा हक्क आहे एफआयआर होणं। त्याच्याचबरोबर तेलुगू देसम पार्टीचं आणि VSR आणि VK सिंगचं जे काही आर्थिक आणि व्यक्तिगत नातं आहे त्याबद्दलची माहिती त्यांना तिथं सांगितली। या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर त्यांनी मला शब्द दिला आहे की काँग्रेस पक्षाकडनं व त्यांच्याकडनं जी काय ताकद लागेल मदत लागेल ती पूर्णपणे मदत आम्ही त्या ठिकाणी करू। पुढच्या 2 दिवसामध्ये त्यांनी एक शब्द मला तिथं दिला आहे, पण 2 दिवसानंतर या बाबतीतली माहिती मी आपल्याला व आपल्या माध्यमातून लोकांपर्यंत नक्कीच त्या ठिकाणी देईल। अतिशय महत्त्वाची मदत ही राहुल गांधीजींकडनं या विषयाच्या बाबतीत होईल असं आम्हाला वाटतं आणि मग ती 2 दिवसानंतर ती काय गोष्ट होती कशी मदत झाली हे नक्कीच आपल्या सर्वांना मी सांगेन। तर अजितदादा विमान अपघात प्रकरणात न्याय मिळण्यासाठी आपण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी CBI DGCIची भेटीसाठी वेळ मागितले, मात्र आपण विरोधी पक्षाचा आमदार असल्यानं कदाचित आपल्याला वेळ मिळाली नसेल असं रोहित पवारांनी सांगितलेलं आहे। मी CBIला वेळ मागितलेली आहे, DGCAला वेळ मागितलेली आहे, अमित शहा साहेबांना वेळ मागितलेली आहे, पण मी विरोधातला एक आमदार असल्यामुळे कदाचित ती वेळ त्या ठिकाणी मला मिळालेली नाही। मी विरोधात असलो तरी विषय हा महत्त्वाचा आहे आणि विषय कुठला असेल तर अजितदादांना न्याय देण्याचा विषय आहे, पण तरीसुद्धा वेळ मिळत नसेल तर कदाचित त्यांना इतर काही महत्त्वाच्या गोष्टी करण्याच्या असाव्यात, पण दादांना न्याय देण्याचा विषय हा त्यांच्यासाठी महत्त्वाचा नसावा। आम्हाला जे कळालेलं आहे अजूनपर्यंत महाराष्ट्राकडनं तो प्रस्ताव हा दिल्लीला CBIकडे पाठवलेला नाही। आम्हाला खरं तर आश्चर्य वाटतं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी शब्द दिला होता की CBIकडे आम्ही प्रस्ताव पाठवू, पण तो अजूनपर्यंत पाठवलेला नाही व त्याच्याच बाबतीत आम्हाला असं कळालं होतं की प्रस्ताव पाठवण्यासाठी अजितदादांच्या पक्षाचे जे प्रमुख आहेत त्यांनी त्या ठिकाणी विनंती केली होती आणि 2 दिवसापूर्वी स्मरणपत्रसुद्धा तिथं दिलेलं आहे। म्हणजे पहिलं पत्र देऊनसुद्धा आणि स्मरणपत्र देऊनसुद्धा साधा तो प्रस्ताव जर दिल्लीला येत नसेल त्याच्यावरूनच तुम्ही समजून घ्या की सत्तेत असणारे लोक अजितदादांना न्याय देण्यासाठी काय प्रमाणात त्या ठिकाणी ताकद तिथं दाखवत आहेत। माझ्याकडे अजून एक वेगळी माहिती आलेली की जे सोमवारी मी मुंबईमध्ये प्रेस कॉन्फरन्सच्या मदतीने लोकांसमोर तिथं आणेल आणि ती माहिती बघितल्यानंतर कशा पद्धतीने सरकार चालते आणि कशा पद्धतीने सरकार मित्रांना म्हणजे व्यावहारिक मित्रांना वाचवते हे अजून स्पष्टपणे आपल्यासमोर नक्कीच आल्याशिवाय राहणार नाही।